प्रभाग क्रमांक 95 मधून जे आहेत ते ठाकरेंच्या जे ते उमेदवाराविरोधात चंद्रशेखर वांगणकर हे या ठिकाणी उभे आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांच्या जे समर्थक आहेत तेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ध्यास जनसेवेचा उद्याचा विकासाचा असा त्यांचा जो कार्य अहवाल आहे तोही या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्वतः चंद्रशेखर वांगणकर सर आहेत। सर, काय सांगाल, आपण एकंदरीत ठाकरेंसोबत होतात, मात्र आज आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, काय नेमकं कारण होतं, का ठाकरेंची साथ सोडली? मी अद्याप तरी ठाकरे साहेबांची साथ सोडली नाही। मी आजही शिवसेनेत असं समजतो, परंतु जो काय निर्णय झाला आहे तो निर्णय मला आमच्या शिवसेना शाखा क्रमांक 95ला आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना अमान्य आहे। त्याच्यामुळे आमचे सन्माननीय शाखाप्रमुख वसंत गावडे, आमचे सर्व उपशाखाप्रमुख, आमचे सर्व गटप्रमुख यांनी निर्णय घेतला आहे की तू अपक्ष फॉर्म भरावा। त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेले आहे। अब नेमका तुम्ही ज्या व्यक्तींना विरोध करतायत त्यांच्या नेमकं कारण काय त्यांना विरोध करण्याचं? बघा, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला थोडं इतिहासात जावं लागेल, कारण शिवसेनेचा जन्म जो आहे हा 1966 साली झाला। तर 1966 सालीच्या पूर्वी आदरणीय हिंदुरे सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा आणि शांत बसा या नावाची एक मोहीम सुरू केली होती, कारण त्या टायमाला मराठी माणसावर परप्रांतीय लोकांचा आक्रमण होतं। मला आठवतं आहे की माझे वडील त्या टायमाला स्वर्गीय वासुदेव मंगेश वांगणकर हे त्या टायमाचे शिवसैनिक आहेत। ते तत्कालीन जे आमचे नेते मधुकरराव सरपोतदार यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं आहे। परप्रांतीय लोक आमच्या तेव्हा टायमाला घरावर दगडफेक करायचे, वेळी अवेळी रात्री अपरात्री येऊन ते दगडफेक करायचे, घराची मोडतोड करायचे। त्या टायमाला आपसुकत माझे वडील त्या मोहिमेमध्ये सामील झाले आणि त्यानंतर 19 जून 66ला जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा ते शिवसैनिक झाले आणि त्यानंतर काळांतराने ते उपोषणावर झाले। दरम्यानच्या काळात आम्ही कधीही नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी आम्ही राजकारणात नाही आहोत। आम्ही निस्वार्थीपणे काम करतो आहे। आमचे शिवसेना नेते आदरणीय परबसाहेब, अनिल परबसाहेब यांनी मला तिकीट दिली। या सर्व शिवसैनिक भिंतीवर, या सर्व शिवसैनिक कष्टावर माझ्यासारखं सामान्य शिवसैनिक हा नगरसेवक झाला आणि गेली 5 वर्ष ऑफिशियली आणि 4 वर्ष अनऑफिशियली आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो आहे। एकही दिवस एकही असं नाही की मी लोकांमध्ये नाही किंवा काम केलं नाही, असं एकही दिवस नाही। आपण असं म्हणताय की आपण ठाकरेंची साथ सोडलेली नाही आहे, ठीक आहे। अनिल परब यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून नाव पुढे केलं होतं। वरुण सरदेसाई यांनी तुमच्यासमोर जे व्यक्ती आहेत जे आता सध्याचे ठाकरेकडून ज्यांना फॉर्म मिळाला आहे, अनिल परबांकडून, ठाकरेंकडून, ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? अद्याप तरी कोणी संपर्क केलेला नाही आहे, परंतु काल आमच्या शाखेतील आमचे शाखाप्रमुख वसंत गावडे असतील, 14 मधले 12 उपशाखाप्रमुख आहेत, अनेक गटप्रमुख आहेत, सर्वांनी काल राजीनामा परबसाहेबांच्या स्वाधीन केलेला आहे। नक्कीच तुम्ही उभे राहताय, तुमचा वचननामा मी म्हणू शकतो याला, काय नेमकं जनतेसमोर विभागातल्या लोकांसमोर घेऊन जाणार? बघा, जवळजवळ 60% आमचा जो विभाग आहे तो स्लम एरिया आहे। तर त्या ठिकाणी वॉटर मीटरने गटर हे विषय कायम असतात। काही काही गोष्टी जे कायमस्वरूपी करावेच असतात, काही काही जे प्रश्न आहेत ते नेहमी दैनंदिन जीवनातले प्रश्न आहे। तर दोन्ही प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। माझ्या विभागात तब्बल 11 कलवड बनवले आहेत, म्हणजे काम असे बरेच आहे। सिमेंटचे रोड केलेले आहेत। हे आता जे तुम्ही रोड दिसत आहेत हे आता जे आम्ही जवळ 2018-19 साली आम्ही रस्ते बनवलेले आहेत आणि असं कोणतं काम आहे जे नगरसेवक अभिप्रेत असतं ते प्रत्येक काम हे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही जय महाराष्ट्र बातचीत केल्याबद्दल। विकासाच्या मुद्द्यावर जे आहेत ते चंद्रशेखर वांगणकर हे प्रभाग क्रमांक 95 मधून जे आहेत ते अपक्ष उमेदवारी भरला आहे आणि हीच सगळी विकास कामं आहेत ती जनतेसमोर घेऊन जाणार आहेत अशी त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।